नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे राजमाची भाजी. खूप पौष्टिक असे हे राजमा असतात. हिवाळ्यामध्ये खाल्ले पाहिजे. राजमा आणि भात खूप छान लागतो. राजमाची भाजी कशी करायची ते बघूया. इथे 1 वाटी राजमा मी घेतलेला आहे. तो आता पहिले स्वच्छ धुवून घेत आहे. पहिलं पाणी फेकून देत आहे. अशा प्रकारे राजमा जरा धुवून घेतला. त्यानंतर थोडं गरम असं पाणी यामध्ये घालत आहे, म्हणजे राजमा चांगले भिजतील. राजमा भिजायला वेळ लागतो. रात्रभरामध्ये असा छान भिजतो तो. आता राजमाची भाजी करण्याच्या आधी सगळ्यात पहिले 2 चमचे चणा डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातली. भाजी करण्याआधी चणा डाळ भिजत घालायची आहे. ही साईडला ठेवते. त्यानंतर हा भिजवलेला राजमा पाण्यामधून काढून घेत आहे. पहिलं पाणी फेकून दिलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकलं आहे. पाणी जरा गरम होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये राजमा टाकायचा आहे, कारण राजमा शिजायला खूप वेळ लागतो. गरम पाण्यामध्ये टाकला की तो लवकर जरा शिजण्यास मदत होते. यामध्ये राजमा शिजवतानाच इथे मी खडे मसाले घालत आहे. त्यामध्ये इथे मी मोठा वेलदोडा, त्यानंतर 1 लवंग, 1 मिरी आणि दालचिनीचा छोटा तुकडा असं टाकलं आहे. त्यानंतर कच्चा कांदा 2 चमचे टाकलेला आहे. थोडीशी हिरवी मिरची घालत आहे. लसणाचे तुकडे, थोडंसं आलं, मी जे आत्ता आलं दाखवलं त्यातलं अर्धं आलं मी आत्ता वापरलं आहे, आणि टमाट्याच्या 2 फोडी मी इथे टाकलेल्या आहे. त्यानंतर ही चणा डाळ जी भिजवलेली होती ही पण यामध्ये टाकत आहे शिजायला. 2 चमचे चणा डाळ होती. अशा प्रकारे सर्व जिन्नस मी यामध्ये एकत्र केलं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून चांगल्या भरपूर 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि शिजलं नाही तर परत एकदा कुकर 10 मिनिट लावायचा आहे. असं 20 मिनिट तरी शिजवायला वेळ लागलेला आहे. राजमा शिजवायला जवळजवळ 20 मिनिट किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो. शिजत आहे तोपर्यंत मी इथे बाकीची तयारी करत आहे. ग्रेव्हीसाठी 1 टोमॅटो जाडसर कापून घेतला आणि याची प्युरी करणार आहे मी. यामध्ये थोडंसं लसूण, आधीही लसूण घातला आहे. परत एकदा हे आलं जे आहे याचे थोडेसे तुकडे यामध्ये घालत आहे. कुकरमध्ये जरी टाकला तरी इथेही छान फ्लेवर लागते. छोटा चमचा भरून जिरं घातलं आणि याची पेस्ट करून घेत आहे. आता एका साईडला मी क्रीम साय, घरातली जी दुधावरची साय आहे ती घेत आहे. जेवढी साय घेतली तेवढंच दही पण घेत आहे. पूर्ण दही घेतलं तर भाजी थोडी आंबट होईल, त्यामुळे मी इथे थोडी साय, थोडी मलाई आणि थोडं दही असं हे मिश्रण भाजीसाठी मी तयार करून ठेवत आहे. अशा प्रकारे मिक्स करून साईडला ठेवते. कढई तापत ठेवली आहे. राजमाची फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये वाटीभर बारीक चिरलेला कांदा मी परतवून घेत आहे. छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतवायचा आहे. यामध्ये तेजपान टाकलं. बाकी खडे मसाले तो कुकरमध्ये टाकले होते. कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे. आता मी इथे हिंग घातलं. अशा प्रकारे कांदा लाल झालेला आहे, छान गुलाबी झालेला आहे. अशा प्रकारे कांदा लाल झाला की मग यामध्ये आता टोमॅटोची जी प्युरी केली होती, एका टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकली. आता ही प्युरीसुद्धा परतवून घ्यायची आहे. टोमॅटो कच्चे होते ना, मग आता ते यामध्ये शिजले पाहिजे. त्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला टोमॅटोची प्युरी
परतवून घ्यायची आहे. छान लाल रंग आलेला आहे टोमॅटोला. टोमॅटो पण लाल होते. आता यामध्ये हळद घालत आहे. त्यानंतर तिखट आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे. त्यानंतर धणा पावडर टाकली आहे. आणि इथे मी किचन किंग मसाला टाकणार आहे. थोडासा किचन किंग मसाला टाकला. किचन किंग मसाल्याने खूप छान चव येते. हॉटेलमध्ये असतात तशी भाजी लागते. आता इथे मसाला जास्त परतायला लागलेला आहे. त्यामुळे याचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. ज्यावेळेला मसाला करपायला लागलेला आहे, जळायला लागला आहे असं वाटतं, त्यावेळेला थोडं पाणी घालायचं आणि त्याला शिजू द्यायचं. आता हे मिश्रण, साय आणि दही याचं जे मिश्रण आहे ते चांगलं घोटून घ्यायचं आहे. त्यातल्या गिठळ्या मुडल्या पाहिजे अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे. किंवा मिक्सरमधून एक पल्स मोडवरती फिरवलं तरीही छान घोटलं जातं. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे, कारण दही काही वेळेला फाटतं गॅस चालू असताना. हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर घालते. आता हा कुकर आपण बघूया राजमा कसा शिजला आहे. नसेल शिजला तर परत 10 मिनिट शिजवून घ्या. छान गाळ शिजला पाहिजे. माझा हा राजमा छान शिजलेला आहे. आता या फोडणीमध्ये मी राजमा टाकत आहे. थोडासा मॅश करून घ्यायचा आहे राजमा. तुकडे झाले म्हणजे त्याला मेळ छान येतो. तर हे मी सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घेत आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता मी गॅस चालू करत आहे. आता दही फाटण्याची शक्यता अगदी कमी असते. गरम पाणी लागल्यास गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका. मीठ घालत आहे. आता याला चांगली उकळी फुटत आली. कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि इथे मी पनीर घालत आहे. पनीर अगदी ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घाला. माझ्याकडे प्रोटीनबद्दल जरा जास्तच जागरूकता असल्यामुळे थोडं प्रोटीन कसं जास्त मिळेल यासाठी मी पनीर टाकलेलं आहे. आता थोडीशी उकळी आली की आपण भाजी सर्व करू शकतो. अशा प्रकारे राजमाही खूप छान शिजलेला आहे आणि खूप टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे. राजमाची भाजी भात, पोळी याबरोबर खूप छान लागते. अशा प्रकारे ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब